Welcome to e-learning platform of Civil Engineering Department. Today we will study the sources of funds for rural development. रुरल डेव्हलपमेंटसाठी लागणारा फंड्स याचे सोर्सेस काय आहेत याचा स्टडी आपण या आजच्या पॉईंटमध्ये करणार आहे. अ लार्ज अमाऊंट ऑफ एनर्जी इज रिक्वायर्ड फॉर रुरल डेव्हलपमेंट. रुरल डेव्हलपमेंटसाठी मोठ्या प्रमाणात पैशाची गरज असते. रुरल डेव्हलपमेंट इन्क्लूड्स द फंड्स रिक्वायर्ड फॉर ॲग्रिकल्चर डेव्हलपमेंट. तर रुरल डेव्हलपमेंटमध्ये कशासाठी फंड्स लागतात, तर ॲग्रिकल्चर डेव्हलपमेंटसाठी शेतीची डेव्हलपमेंट करणे असेल किंवा शेतीचं डेव्हलिंग करणे असेल, शेतीला पाणी पुरवठा करणे असेल किंवा अजून डेव्हलपमेंट जी काय करावी लागत असेल ते ॲग्रिकल्चरशी रिलेटेड यासाठी मोठ्या प्रमाणात फंड्स लागतो. त्याचप्रमाणे इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट, रुरल एरियामध्ये इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलप करण्यासाठी पण मोठ्या प्रमाणात फंड्स लागतो. आता इन्फ्रास्ट्रक्चरमध्ये काय येणार, रुरल एरियाचे रोड्स, ॲप्रोच रोड्स पाहिजे. जे मेन रोड्स आहेत स्टेट हायवेसाठी बरोबर ते व्हिलेजेस पक्का रस्त्यानं जोडली जातात, मग त्याच्यासाठी रोड्स पाहिजेत. त्यानंतर इलेक्ट्रिसिटी, विजेची पुरवठा ग्रामीण भागामध्ये कंटिन्युअस होणं गरजेचं आहे. आजही बऱ्याच भागामध्ये विजेचा पुरवठा 24 तास होत नाही. आजसुद्धा शेती पंपांना एक दिवस गॅप करून वीज येते. 4 दिवस दिवसा, 4 दिवस रात्री वीज आजसुद्धा पूर्ण होत नाही इलेक्ट्रिसिटीचा सप्लाय. त्यानंतर मार्केट्स, ग्रामीण भागामध्ये मार्केट्स तयार करायची की ग्रामीण भागात तयार झालेला शेतीचं जे काय भाजीपाला असेल त्याचं मार्केट तिथंच होईल. त्यानंतर स्टोरेज, वेअरहाऊसेस, जे काय पिकं आहेत त्याचं वेअरहाऊसमध्ये स्टोअर करायचं जे खराब होत नाही. त्यानंतर एज्युकेशन, ग्रामीण भागातील मुलांना एज्युकेशनची सोय त्यांच्याच गावामध्ये झाली तर शहरामध्ये येणारा लोंढा कमी होईल. त्याचप्रमाणे ट्रेनिंग, विविध शहरात कौशल्य विकास होण्यासाठी त्यांना ट्रेनिंग देणं, या सर्वसाठी मोठ्या प्रमाणात फंड्सची गरज असते. द फंड्स फॉर इन्व्हेस्टमेंट इन रुरल डेव्हलपमेंट प्रोजेक्ट्स कम्स फ्रॉम द 2 मेन सोर्सेस. तर हा रुरल एरियासाठी लागणारा फंड्स हा कुठून येतो, तर त्यासाठी 2 महत्त्वाचे मेन सोर्सेस आहेत. एक डोमेस्टिक सोर्स आणि दुसरा आहे फॉरेन सोर्स. डोमेस्टिक आणि फॉरेन हे 2 सोर्स आहेत की ज्याच्यातून रुरल डेव्हलपमेंटसाठी फंड्स उपलब्ध होतात. द डोमेस्टिक इन्स्टिट्यूशनल इज अ मेजर कॉन्ट्रीब्युशन ऑफ फंड्स फॉर डेव्हलपमेंट ऑफ रुरल एरिया. रुरल एरियासाठी डोमेस्टिक इन्स्टिट्यूशनल जे फंड्स आहेत तो सगळ्यात मेन आणि मेजर पार्ट आहे की ज्याच्या आधारे रुरल एरियाची डेव्हलपमेंट मोठ्या प्रमाणात होत आहे. यू कॅन सी हिअर सोर्सेस ऑफ फंड्स फॉर रुरल डेव्हलपमेंट. रुरल डेव्हलपमेंटसाठी सोर्स हे 2 टाईपचे आहेत. एक डोमेस्टिक सोर्स, आणखी दुसरा फॉरेन सोर्स. तर डोमेस्टिक सोर्समध्ये काय काय येतं बघा. परत डोमेस्टिक सोर्समध्ये एक इन्स्टिट्यूशनल सोर्स आणि दुसरा नॉन इन्स्टिट्यूशनल सोर्स. तर इन्स्टिट्यूशनल सोर्समध्ये काय काय येतं, गव्हर्मेंट, ते शासनाकडून डायरेक्ट येणारे पैसे. शासन गव्हर्मेंट काय करतं, बजेटमध्ये रुरल डेव्हलपमेंटसाठी पैशाची प्रोव्हिजन करते आणि हे पैसे मग वितरित केले जातात. त्यानंतर RBI, रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया रुरल डेव्हलपमेंटसाठी काही फंड्स रिझर्व्ह करते. त्यानंतर नाबार्ड म्हणून एक मोठी बँक आहे जी काही रुरल डेव्हलपमेंट आणि ॲग्रिकल्चर डेव्हलपमेंटसाठी ही बँक स्थापन केलेली आहे. याचं डिटेल आपण पुढं पाहणार आहोत. तर नाबार्ड बँकेकडून सुद्धा रुरल डेव्हलपमेंटसाठी, रोड्स करण्यासाठी किंवा इतर डेव्हलपमेंटसाठी पैसे येतात. त्यानंतर कंपनीज, वेगवेगळ्या कंपनीज किंवा कॉर्पोरेशन्स यांच्याकडून जो पैसा येतो तो येतो सगळा इन्स्टिट्यूशनल लेवलमध्ये. किंवा इन्स्टिट्यूशनल डोमेस्टिक म्हणजे इंडियाच्या मध्ये असणाऱ्या ज्या काही इन्स्टिट्यूशन्स आहेत ते गव्हर्मेंट असेल, RBI असेल, नाबार्ड बँक असेल, कंपन्याज असतील वेगवेगळ्या आणि कॉर्पोरेशन्स असतील, ही नगरपालिका किंवा अजून काय.
तर यांच्याकडून जो फंड्स येतो दॅट इज कम्स अंडर डोमेस्टिक इन्स्टिट्यूशन. द डोमेस्टिक नॉन इन्स्टिट्यूशनल म्हणजे काय, नॉन इन्स्टिट्यूशनलमध्ये काय काय येतं बघा, हाऊस होल्ड्स, मनी लेंडर्स, काही सावकार असतात बरोबर, ते पैसे रुरल डेव्हलपमेंटसाठी स्वतः डायरेक्ट देतात. ट्रेडर्स, व्यापारी लोक, फ्रेंड्स यांच्याकडून रुरल डेव्हलपमेंटसाठी येणारे पैसे जे हे नॉन इन्स्टिट्यूशनलमधून येतात. उदाहरणार्थ समजा एखादा संजय घोडावतसारखा एखादी व्यक्ती असेल, त्यानं त्या एरियातील विलेजेस ज्यांची त्यांची इन्स्टिट्यूट आहे, संजय घोडावत इन्स्टिट्यूट, त्याच्यात ते कुठं आहे, रुकडीमध्ये आहे, तर रुकडी गावासाठी डेव्हलपमेंटसाठी त्यांनी स्वतः काही पैसे दिले बरोबर. तर अशा प्रकारे जे पैसे दॅट इज कम्स अंडर नॉन इन्स्टिट्यूशनल फंड्स. त्यानंतर मनी लेंडर्स, काही मोठे मोठे सावकार असतात ज्यांचा सावकारीचा व्यवसाय असतो बरोबर, त्यांना त्या गावामध्ये आपल्या गावामध्ये काही डेव्हलपमेंट करावी असं वाटलं आणि त्यांनी काही पैसे दिले, दॅट इज कम्स अंडर नॉन इन्स्टिट्यूशनल आणखीन डोमेस्टिक बरोबर. तर याच्यानंतर दुसरा पार्ट आहे जो काय आहे तो फॉरेन. फॉरेनचे मग परत दोन भाग पडतात, इन्स्टिट्यूशनल आणि नॉन इन्स्टिट्यूशनल. आता फॉरेनचं इन्स्टिट्यूशनलमध्ये काय येतं, गव्हर्मेंट्स, वर्ल्ड बँक, जागतिक बँक, जे जागतिक स्तरावर बँक आहेत ती जे काही देश गरीब आहेत किंवा अंडर डेव्हलपमेंट आहेत, ज्यांचा विकास झालेला नाही, त्यांना पैशाची उपलब्धता करून देते, दॅट इज कम्स अंडर फॉरेन इन्स्टिट्यूशनल. IMF बँक्स ह्या पण वेगळ्या बँका आहेत ज्या काय डायरेक्ट पैसे देतात. त्यानंतर डेव्हलपमेंट एजन्सीज, इंटरनॅशनल डेव्हलपमेंट एजन्सीज असतात बरोबर. उदाहरणार्थ गुगल किंवा हे जे असे जे जागतिक लेवलवर मोठ्या मोठ्या फर्म्स कंपन्या आहेत, हे पैसे डायरेक्ट रुरल डेव्हलपमेंटसाठी देऊ शकतात. अशा प्रकारे हा परदेशातून येणारा पैसा आहे, पण तो इन्स्टिट्यूशनल आला. तर नॉन इन्स्टिट्यूशनलमध्ये काय येतं, नॉन इन्स्टिट्यूशनलमध्ये आलं परदेशातील जे काय आहेत नॉन रेसिडेन्शियल इंडियन्स बरोबर, जे इंडियन आहेत पण इतर देशामध्ये आहेत, अमेरिकेमध्ये आहेत किंवा आणखीन कुठं आहे, तिथं ज्यांचा मोठ्या प्रमाणात व्यवसाय बिझनेस चालतो, ते लोक आपल्या देशातील रुरल डेव्हलपमेंटसाठी डायरेक्ट फंड देतात. सो दॅट इज कम्स अंडर नॉन इन्स्टिट्यूशनल फॉरेन फोर्स. तर अशा प्रकारे हे डोमेस्टिक आणखीन फॉरेन. डोमेस्टिक म्हणजे अंतर्गत देशातील पैसा, फॉरेन म्हणजे परदेशातून येणारा पैसा. तर ह्या दोन्ही मार्गाने येणारा फंड्स हा रुरल डेव्हलपमेंटसाठी. परत आपण थोडं डिटेल पाहतोय. डोमेस्टिक सोर्सेस ऑफ फंड्स. द डोमेस्टिक सोर्स ऑफ फंड्स फॉर रुरल डेव्हलपमेंट आर रिलेटेड विथ अमाऊंट ऑफ मनी स्पेंड बाय गव्हर्नमेंट. स्वतः गव्हर्नमेंट पैसे देतं. त्यानंतर RBI, रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया, नाबार्ड, त्यानंतर कोऑपरेटिव्ह बँक्स, काही सहकारी तत्वावर चालणाऱ्या बँका पण पैसे देतात. त्यानंतर प्रायव्हेट कंपनीज, ज्या काही प्रायव्हेट कंपनीज आहेत, रिलायन्स असेल, टाटा असेल किंवा अजून काय, तर त्यांनी पैसे देतात. दॅट इज कम्स अंडर डोमेस्टिक सोर्स. नंतर म्युनिसिपल कॉर्पोरेशन्स, काही म्युनिसिपल कॉर्पोरेशन्स या प्रॉफिटमध्ये आहेत, ते पण पैसे किंवा फंड्स उपलब्ध करतात. द रुरल डेव्हलपमेंट नीड्स मनी फॉर डेव्हलपमेंट ऑफ इन्फ्रास्ट्रक्चर. तर रुरल डेव्हलपमेंटसाठी कशासाठी पैसा लागतो, इन्फ्रास्ट्रक्चर फॉर कॉटेज इंडस्ट्री अँड दिस इज डन बाय डोमेस्टिक सोर्स. तर कॉटेज इंडस्ट्रीची डेव्हलपमेंटसाठी लागणारा पैसा हा वापरला जातो डोमेस्टिक सोर्समध्ये. डोमेस्टिक सोर्सेस ऑफ फंड्स आर जनरेटेड फ्रॉम गव्हर्नमेंट इन द फॉर्म ऑफ टॅक्सेस लाईक इन्कम टॅक्स. तर डोमेस्टिक सोर्ससाठी जो पैसा गव्हर्नमेंट देतं, शासन देतं, ते शासन पैसा कुठून कलेक्ट करतं, तर इन्कम टॅक्सच्या रूपानं पैसा कलेक्ट करतं. सेल्स टॅक्स, प्रॉपर्टी टॅक्स बरोबर, आपण प्रॉपर्टी विकत घेताना गव्हर्नमेंटला टॅक्स भरतो, दॅट इज कम्स अंडर प्रॉपर्टी टॅक्स बरोबर. वेल्थ टॅक्स, पैसा तुमच्याकडे आहे त्याच्यावरती सुद्धा टॅक्स लावला जातो इट्सेट्रा. अँड प्रिपेअर द बजेट फॉर रुरल डेव्हलपमेंट. तर सर्व बाजूनं असा पैसा शासनाकडे कलेक्ट होतो. आणखीन मग तो बजेटमध्ये रुरल डेव्हलपसाठी वेगळी प्रोव्हिजन केली जाते. आजकाल आपण नेहमी GST हा शब्द ऐकतो बघा बरोबर. तो GST हा एक शासनाने लावलेला टॅक्स आहे की आपण कोणतीही वस्तू घेतली, साधं मोबाईल रिचार्ज जरी केलं तर त्याच्यावरती GST आहे. 50 रुपयाचं रिचार्ज केलं तर 10-12 रुपये GST आपला कट होऊन जातो. आता GST गव्हर्नमेंटला जातो. अशा प्रकारे शासनाकडे पैसे कलेक्ट होतात. हेच पैसे मग डेव्हलपमेंटसाठी वापरले जातात. सो डोमेस्टिक सोर्सेस ऑफ फंड्स आर ऑल्सो जनरेटेड फ्रॉम मनी लेंडर्स. जे काही सावकार आहेत त्यांच्याकडून पण पैसा
कलेक्ट केला जातो. इव्हन सावकारकी जे करतात त्यांचं सावकारकीचं लायसन असतं आणि त्यांच्या लायसनच्या आधारे त्यांनी किती पैसे बाहेर दिले त्याच्यावर त्यांना पण टॅक्स असतो. किंवा सावकार स्वतः आपल्याला जास्त टॅक्स भरायला लागू नये म्हणून स्वतः पण पैसे डोनेट करू शकतो, जे रुरल डेव्हलपमेंटसाठी वापरले. त्यानंतर डोमेस्टिकमध्येच परत जसं आपण अगोदर पाहिलं त्या पद्धतीनं इन्स्टिट्यूशनल आणखी नॉन इन्स्टिट्यूशनल सोर्सेस ऑफ फंड्स. द इन्स्टिट्यूशनल सोर्सेस आर गव्हर्मेंट, RBI, नाबार्ड अँड कॉर्पोरेशन्स. तर हे इन्स्टिट्यूशनल सोर्सेस झाले. द कोऑपरेटिव्ह बँक्स आर ऑल्सो अंडर द इन्स्टिट्यूशनल सोर्सेस ऑफ फंड्स. द कोऑपरेटिव्ह बँका ज्या आहेत त्यासुद्धा इन्स्टिट्यूशनल सोर्सेसमध्ये येतात. गव्हर्मेंट फंड्स आर मेड अवेलेबल इन द फॉर्म ऑफ ग्रँट्स. गव्हर्मेंट हे जो फंड्स आहे हे कशाच्या मार्फत उपलब्ध करतं, तर ग्रँट्स. काही डेव्हलपमेंटसाठी ग्रँट्स डायरेक्ट शासन करतं, काही लोनवर पैसे देतं. सबसिडीज, तर उदाहरणार्थ समजा रुरल एरियामध्ये इरिगेशन स्कीम करायची असेल तर शासन तुम्हाला लोन देईल, तिथल्या शेतकऱ्यांना लोन देईल. ते लोन इरिगेशन स्कीम सुरू झाल्याच्या नंतर उत्पादन घेऊन लोन फेडलं जातं. तर हे जे लोन शासन देतं ते कमी व्याजानं देतं. त्यासाठी नाबार्ड ही जी बँक आहे ही त्याचं काम करते, बरोबर. त्यानंतर सबसिडीज, काही सबसिडीज देते, बरोबर. तुम्ही उदाहरणार्थ आपण सोलर घेतलं, पूर्वी सोलरला सबसिडी असायची. 30,000 रुपये सोलरची किंमत असेल तर 10,000 रुपये शासन सबसिडी देत होते. तर अशा प्रकारे डेव्हलपमेंटसाठी प्रयत्न केला जातो. अलोकेशन ऑफ फंड्स इज डन ऑन द बेसिस ऑफ ॲन्युअल बजेट प्रोसेस. जे देशाचं वार्षिक बजेट तयार केलं जातं त्याच्या आधारे वेगळा फंड हा अलोकेट केला जातो. फंड्स फॉर रुरल डेव्हलपमेंट आर अबाउट 13.7% ऑफ द टोटल पब्लिक सेक्टर एक्सपेंडिचर इन इंडिया. तर देशाचा आपला जो पब्लिक एक्सपेंडिचर आहे त्याच्या 13.7% फंड्स हा रुरल डेव्हलपमेंटसाठी. RBI इज अ पायोनियर बँक इन द स्पियर ऑफ रुरल क्रेडिट. तर रुरल क्रेडिटसाठी ही रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया ही बँक सगळ्यात महत्त्वाची आहे. दिस बँक हॅज अ रिस्पॉन्सिबिलिटी ऑफ डेव्हलपमेंट ऑफ रुरल इंडिया सिन्स 1947. तर RBIची मोठी रिस्पॉन्सिबिलिटी आहे रुरल डेव्हलपमेंट करण्याचं काम करण्यासाठी आणि हे 1947 पासून चालू आहे. दिस बँक गिव्स लोन टू फार्मर्स, traders, students and other people for their growth and become a part of rural development in India. तर RBI ही शेतकऱ्यांना लोन देते कमी व्याजानं, व्यापाऱ्यांना लोन देते, स्टुडंटना लोन देते की जेणेकरून ग्रामीण भागाची डेव्हलपमेंट होईल. नॅशनल बँक ऑफ ॲग्रिकल्चर अँड रुरल डेव्हलपमेंट, दॅट इज द नाबार्ड. मी जे अगोदर आपण नाबार्ड बँक म्हणत होतो तर त्याचा हा लॉंग फॉर्म आहे, नॅशनल बँक ऑफ ॲग्रिकल्चर अँड रुरल डेव्हलपमेंट. म्हणजे शेतीचा विकास आणि ग्रामीण भागाचा विकास होण्यासाठी ही स्वतंत्र बँक स्थापन केलेली आहे गव्हर्नमेंटनं, दॅट इज द नाबार्ड. बरं, ही नाबार्डचं हे कामच आहे की शेतीचा विकास करणे, शेतीसाठीचा विकास करण्यासाठी वेगवेगळ्या स्कीम्स तयार करणे. जसं मी अगोदर सांगितलं की शेतीला पाणी पुरवठा करणारी स्कीम करायची असेल किंवा शेतीची डेव्हलपमेंट करायची असेल, त्यानंतर रुरल डेव्हलपमेंटसाठी काही रोड्स करावे लागत असतील किंवा अजून काय डेव्हलपमेंट, गोबर गॅससाठी सबसिडी द्यायची असेल, त्यासाठी नाबार्ड बँक ही पैसे उपलब्ध करते. सो द नाबार्ड इज एस्टॅब्लिश्ड इन 1982. 1982ला नाबार्डची स्थापना झाली. टू फायनान्स द फार्मर्स, ही शेतकऱ्यांना ही डायरेक्ट फायनान्स करते ॲट व्हेरी लो रेट ऑफ इंटरेस्ट टू फुलफिल देअर नीड्स ऑफ ॲग्रिकल्चर. शेतीच्या ज्या गरजा आहेत त्या भागवण्यासाठी अतिशय कमी दरामध्ये, व्याजामध्ये ही नाबार्ड बँक शेतकऱ्यांना कर्ज देते. सो नाबार्ड हॅज अ फंक्शन टू रिफायनान्स द कोऑपरेटिव्ह बँक्स अँड रुरल बँक. ज्या ग्रामीण बँका आहेत किंवा कोऑपरेटिव्ह बँका आहेत त्यांना पण फंड्स फायनान्स करायचं काम ही नाबार्ड करते की ज्याच्या आधारे रुरल डेव्हलपमेंट होईल. देन कोऑपरेटिव्ह बँक्स, त्यानंतर क्रेडिट सोसायटीज एंटर्ड इन द फील्ड ऑफ रुरल फायनान्स इन 1994. 1994 पासून कोऑपरेटिव्ह बँक, काही ज्या कोऑपरेटिव्ह सहकारी तत्वावर चालणाऱ्या बँका असतील,
किंवा क्रेडिट सोसायटी, गाव लेवलवर सोसायटीज असतात, यांचं पण काम 1994 पासून रुरल डेव्हलपमेंटमध्ये चालू झालेलं आहे. अँड फुलफिल्स द फार्मर्स नीड ऑफ मनी फॉर ॲग्रिकल्चर अँड कॉटेज इंडस्ट्री डेव्हलपमेंट इन द रुरल एरिया. इथे झाले इन्स्टिट्यूशनल सोर्सेस. नॉन इन्स्टिट्यूशनल सोर्सेस आर लिमिटेड. जे नॉन इन्स्टिट्यूशनल सोर्सेस आहेत हे लिमिटेड आहेत, कमी प्रमाणात आहेत, बट प्लेज अन इम्पॉर्टंट रोल इन रुरल डेव्हलपमेंट. हा रुरल डेव्हलपमेंटमध्ये अतिशय महत्त्वाचा भाग त्यांचा रोल आहे. तर प्रायव्हेट पार्टीज, काही प्रायव्हेट पार्टी असतात जी रुरल डेव्हलपमेंटसाठी पैसे उपलब्ध करू शकतात. मी जसं अगोदर उदाहरण दिलं की प्रायव्हेट पार्टीमध्ये जसं तुमचा संजय घोडावत आहे, बरोबर, अशा प्रकारची प्रायव्हेट पार्टी रुरल डेव्हलपमेंटसाठी पैसे देऊ शकते. त्यानंतर मनी लेंडर्स, काही सावकार, कोऑपरेटिव्ह सोसायटीज ओपन्स अप न्यू एव्हेन्यू लाईक फॅक्टरी फॉर ॲग्रिकल्चर प्रॉडक्ट्स प्रोसेसिंग अँड क्रिएट्स एम्प्लॉयमेंट इन रुरल एरियाज. तर अशा प्रकारे हे नॉन इन्स्टिट्यूशनल सोर्स. देन फॉरेन source of funds. The foreign source of funds are provided by developed countries to developing countries for the development and growth of rural areas. आता फॉरेन सोर्स हा काय आहे, जे काही डेव्हलप्ड कंट्री आहेत, बरोबर, ज्या एरियामध्ये डेव्हलपमेंट पूर्ण झालेली आहे, डेव्हलप्ड कंट्रीज, ह्या डेव्हलप्ड कंट्रीज जे अंडर डेव्हलप्ड कंट्रीज आहेत, जे ज्या देशांचा विकास आता होतो आहे किंवा विकास झालेला नाही, त्या देशांच्या रुरल एरियाच्या डेव्हलपमेंटसाठी फंड्स उपलब्ध करून देतात. तर द वर्ल्ड बँक, जी जागतिक बँक आहे, वर्ल्ड बँक इज अ फॉरेन सोर्स वेअर मेनी कंट्रीज कलेक्ट द फंड्स अँड फुलफिल द बेसिक नीड्स ऑफ अदर कंट्रीज बाय प्रोव्हाइडिंग गुड ग्रेन लोन्स फॉर इन्फ्रास्ट्रक्चर प्रोजेक्ट. ज्या डेव्हलप कंट्री आहेत ह्या वर्ल्ड बँकेकडे पैसे देतात. आणखीन वर्ल्ड बँक ही जे अंडर डेव्हलपिंगमध्ये आहेत ज्या कंट्रीज, त्यांना हा फंड्स, मग ते लोनच्या रूपानं असेल किंवा अजून काय ग्रँट्सच्या रूपानं असेल, तर ते पैसे उपलब्ध केले जातात. हा फॉरेन सोर्स झाला. द अमाऊंट ऑफ फॉरेन एड इन द फॉर्म ऑफ लोन ऑर ग्रँट्स हॅज बीन इन्क्रीजिंग. हा वाढत, हा जो फंड्स आहे हा वर्षानुवर्ष हा वाढत आहे वर्ल्ड बँकेकडून देण्याचा, तो लोनच्या रूपात किंवा ग्रँट्सच्या रूपात दिला जातो. नेक्स्ट त्यातील दुसरा पार्ट आहे, दॅट इज इन्स्टिट्यूशनल अँड नॉन इन्स्टिट्यूशनल सोर्सेस. द फॉरेन इन्व्हेस्टमेंट इन इंडिया इज ड्यू टू पॉलिटिकल स्टॅबिलिटी अँड अवेलेबिलिटी ऑफ ऑपॉर्च्युनिटीज फॉर अर्निंग प्रॉफिट्स अँड फ्रेंडलीनेस ऑफ फॉरेन इन्व्हेस्टर. जे परदेशामधील इन्व्हेस्टर आहेत ते आपल्या देशामध्ये ज्यावेळी इन्व्हेस्टमेंट करतात, बरोबर, ते कशावरती अवलंबून असतं, एक पॉलिटिकल स्टॅबिलिटी, राजकीय स्थिरता असेल देशामध्ये तरच ते परदेशी लोक आपल्या देशामध्ये इन्व्हेस्टमेंट करतात, बरोबर. त्याशिवाय त्याला काय पाहिजे, काही लोक कंपन्याच आपल्या देशामध्ये इन्व्हेस्टमेंट करतात ते कशासाठी, प्रॉफिट मिळवण्यासाठी. जसं चायना आपल्या देशामध्ये अनेक उत्पादनं आणून विकते, कशासाठी, प्रॉफिट मिळवण्यासाठी. म्हणजेच का आता चायना आजकाल आणत नाही का, कारण फ्रेंडलीनेस वातावरण दोन्ही देशामध्ये नाही. म्हणून परदेशातील जो फंड्स आपल्या देशामध्ये यायचा असेल तर आपल्या देशामध्ये एकतर पॉलिटिकल स्टॅबिलिटी पाहिजे, आणि ज्या देशातून आपल्या देशात पैसे येणार आहेत, फंड्स येणार आहेत, त्या दोन्ही देशामध्ये फ्रेंडली वातावरण असेल तरच परदेशातून फंड्स हा येऊ शकतो. द फॉरेन सोर्सेस ऑफ फंड्स इन द फॉर्म ऑफ इन्स्टिट्यूशनल सोर्सेस आर वर्ल्ड बँक, हा इन्स्टिट्यूशनल सोर्स झाला परदेशातील. त्यानंतर फॉरेन गव्हर्नमेंट्स, परदेश सरकार असतील. त्यानंतर कॉर्पोरेशन्स, परदेशामध्ये असणाऱ्या काही कॉर्पोरेशन आणि प्रायव्हेट फाउंडेशन्स, जसं बिल गेट्सचं फाउंडेशन आहे, अशा फाउंडेशन्समधून मार्फत पैसे येतात. गुगल फाउंडेशन्स, ते वेगवेगळ्या, गुगल भरपूर पैसा मिळवतं, बरोबर, ते आपल्या देशामध्ये किंवा इथं अंडर डेव्हलपिंग कंट्रीमध्ये फंड्स उपलब्ध करून देतात. ते इन्स्टिट्यूशनल सोर्स. दीज फंड्स आर प्रोव्हाइडेड इन टू फाईट विथ पॉवर्टी. हे फंड्स कशासाठी, गरिबीसाठी, डेव्हलप रुरल एरिया, गरिबीच्या विरुद्ध लढण्यासाठी आणि रुरल एरियाची डेव्हलपमेंट होण्यासाठी हा फंड्स उपलब्ध केला जातो. द फॉरेन एड इज प्रोव्हाइडेड टू कंट्रीज इन द फॉर्म ऑफ लोन. हे लोनच्या रूपात, ग्रँट्स किंवा गिफ्ट्स आणि इन्व्हेस्टमेंट्स, ह्या तिन्ही प्रकारामध्ये परदेशातून इन्स्टिट्यूशनल फंड. देन नॉन इन्स्टिट्यूशनल
source, the non-institutional sources of foreign source of funds are money received from private parties like NRI. NRI ही प्रायव्हेट पार्टी आहे, त्याच्याकडून फंड्स आपल्याकडे येतो. द मेनी टाइम्स NRI इन्व्हेस्ट or donate money to develop a sector of rural area, and it creates lot of employment, processing of agriculture products and sale of product. हा नॉन इन्स्टिट्यूशनल. तर या ठिकाणी तुमचं युनिट नंबर 4 हे संपलेलं आहे. तर यापुढं मी आतापर्यंत झालेल्या 4 युनिटवरती वेगवेगळी असाइनमेंट्स किंवा सॅम्पल क्वेश्चन्स पण अपलोड करेन. पुढच्या लेक्चरला आपण युनिट नंबर 5चा स्टडी करू. सो थँक्यू.